त्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आम्ही राहुल गांधींचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि ही भूमिका राहुल गांधी मागील 1 वर्षापासून घेत आहे आणि सातत्याने घेत आहे। त्याच्यामध्ये ते जी कंटिन्युटी ठेवत आहे की जर आम्ही सत्तेमध्ये आलो तर या ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना संपूर्ण देशामध्ये करू आणि प्रत्येक समाजाला असं वाटतं की आम्हाला ओबीसी समाज वगळता इतर जातींना वाटतं की आम्हाला ओबीसीमधनं आरक्षण मिळाला पाहिजे। परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने जी 50% अट घालून दिलेली आहे त्याच्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार काही करू शकत नाही। म्हणून आम्हीसुद्धा केंद्र सरकारकडे अनेक वर्षापासून वारंवार ही मागणी करत आहोत की सर्वोच्च न्यायालयाने 1992 साली घातलेली 50%ची मर्यादा रद्द करण्यात यावी किंवा शिथिल करण्यात यावी। ती मागणी आजपर्यंत कोणी त्या मागणीकडे लक्ष देत नव्हतं, परंतु आता मागील 1 वर्षापासून राहुल गांधींनी सातत्याने त्याची मागणी लावून धरलेली आहे। आणि जर आम्ही सत्तेत आलो तर ओबीसींची जातनिहाय जनगणना करू आणि 50%ची मर्यादा रद्द करू किंवा शिथिल करू, हे जे आश्वासन ते समाजाला देत आहे या आश्वासनाला प्रतिसाद देऊन सत्ताधारी पक्षांनी या देशातील ओबीसी समाजाची जी प्रमुख मागणी आहे की ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी आणि सर्वोच्च न्यायालयाने लादलेली 50%ची मर्यादा ही रद्द करण्यात यावी, या दोन्ही मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या।